श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। हे बघा, आज आमुष आहे त्यामुळं आंघोळ ही झाली, झाडू मारून घेतला, पुसून घेतलं। आता आपण दरवाजा साफ करून घेऊ। दरवाजा मस्त असा पुसून घेतला आहे। बाहेरचं दारातलं पण पुसून घेतलं बघा पोछाने। उंबरा धुवून घेतला। सगळं साफ करून घेतलं अगोदर। आता हळदीचं लेपन करायचं आहे उंबऱ्याला। त्याच्या अगोदर मी म्हणलं दरवाजावर स्वस्तिक काढून घ्यावे, त्यामुळे दरवाजावर स्वस्तिक काढत आहे। थोडं स्पष्ट दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये, आणि वली आहे हळद त्यामुळे पण थोडं अंधक दिसत आहे बघा। साफसफाई तशी सगळी काल झाली आहे माझी घराची। तर उद्यापासून श्रावण चालू होत आहे। आज आमुष आहे। दर गुरुवारी मी असं उंबऱ्याचं हळदीने लेपन करते आणि स्वस्तिक काढते दरवाजावर। गुरुवारी पौर्णिमा अमावस्या असेल तेव्हा। हे बघा, आता स्वस्तिक झालं। आता ह्या रेषा मारून घेत आहे दोन्ही साईडने। सकाळी सकाळी उठून अशी पूजा करायला खूप छान वाटतं, प्रसन्न होतं मन अगदी। आणि घरात स्वामींचे गाणे लावून तर खूप छान वाटतं। सकाळी उठलं की गाणे चालू असतात माझ्याकडे। हे बघा, तर स्वस्तिक काढून झाला आहे। आता ह्याची पूजा करून घेणार आहे मी। हे दीपावळीला लावलेलं बघा स्टिकर आहे माझं, अजून काढलं नाही। हे बघा, आता काढून झालं। आता ह्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं। हे बघा, मधी पण आणि ते ह्याच्यात चार आपण हळदीचे ठिपके दिलेत ना, त्याला पण हळदी कुंकू लावून घेते मी। आता उंबऱ्याचं लेपन करून घेतलं आहे। रांगोळी छोटीशी काढून घेतली, दिवा लावला, उंबऱ्यावर स्वस्तिक काढली। आता हे देवाचे तांब्यांती घासून घेत आहे। देव पण घासायचे आहेत आज, सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत। बघा, मी तांब्याही घासून घेतला, कलश आपला देवाचा। सगळं स्वच्छ करून घ्यायचं। आता मस्त अशी पूजा करून घ्यायची। हे बघा, झालं घासून। आता आपण पूजा करून घेऊया। देव पण सगळे स्वच्छ केले आहेत मी। हे बघा, आता सगळं स्वच्छ करून घेतले आणि आता स्वामींचा अभिषेक करत आहे। माझं मंदिर वरती असल्यामुळे मला सगळं खाली घ्यावं लागतं आणि खुर्चीवर बसून हे असा अभिषेक करावा लागतो। परत वरती खुर्चीवर चढून परत सगळे देव ठेवावं लागतात, असं खालून हाताला येत नाही। बघा, मस्त असा अभिषेक करून घेतला आहे स्वामींचा। रोज करते मी तसा सगळ्या देवांचा। पहिले स्वामी माझे बघा, आणि स्वामींच्या नंतर मी श्रीयंत्राचा अभिषेक केला होता, पण शक्यतो शूट झालं नाही ते मला वाटतंय।
आणि इथं महालक्ष्मीचा, ही चांदीची मूर्ती आहे माझ्या लक्ष्मीची, त्याचा अभिषेक केला आहे आता. तर ह्याच्यानंतर अन्नपूर्ण देवी, तर अन्नपूर्ण देवीचा अभिषेक करून घेऊ. झाला अभिषेक करून. आता हे गणपती बाप्पा माझे, आता गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतला. हे महादेवाची पिंड आहे माझ्याकडं. हे बाळकृष्ण महाराज, त्यांचा अभिषेक करून घेऊ. हे बघा असं टोपात पाणी ओतत आहे मी अभिषेक झाला की, आणि ते नंतर झाडाला टाकते. हे बघा तुळजाभवानी, कुलस्वामिनी, आता येडेश्वरी. तुळजाभवानी आणि येडेश्वरी दोघी बहिणी आहेत बघा, असं सांगतात पहिले लोक. येडेश्वरी देवी आहे आमची, आम्ही जातो तिथे. तुळजापूरला पण जातोच, पण येताना येडेश्वरीला जावंच लागतं. आणि ही विठ्ठल रुक्माईचा अभिषेक करून घेतला मी. आणि ही गोमाता, हिचा पण रोज करते मी अभिषेक. सगळ्या देवाबरोबर हिला पण रोज असा अभिषेक करून घेते, पूजा करून घेते. स्वामींच्या फोटोच्या तिथंच ठेवलेला आहे. हे बघा मस्त असा अभिषेक करून झाला. आता वरचं मंदिर आणि ते असं पुसून घेतलं मस्त पैकी, छान सगळं व्यवस्थित पुसलं आहे. फोटो ही पुसून घेतले, कपडा चेंज करून घेतला, हा कलश ठेवला, सगळे फोटो घेतले तिथं ठेवले अगोदर पुसून. चला आता ही सगळ्या मूर्ती ठेवून घेऊ आणि पूजा करून घेऊ. बघा सगळ्या मूर्ती ठेवून घेतल्या आहेत वरती अगोदरच. पहिला हळदी कुंकू अष्टगंध सगळं लावून झालं आहे. बघा स्वामींना कपडे घालून झाले. जास्वंदीला फुलं आलते, 2 फुल वाहिलं. आणि हे बघा तुळशीची पण पूजा करून घेतली, अगरबत्ती लावली. ही गॅसची पूजा केली होती मी अगोदर. हे आता दूध गरम केलं आणि स्वामींना दूध साखर ठेवलं आहे नैवेद्य. अशी पूजा माझी आज अमावस्येची. सगळी साफसफाई करून झाली आहे व्यवस्थित. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.